नमस्कार. मोटिवेशनल मातुना या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर पुन्हा एकदा एक नवीन विचार तुमच्यासाठी. खूप छान असा विचार आहे, शेवटपर्यंत ऐका, तुम्हाला नक्कीच आवडेल. कपटी आणि कष्टी हे दोन शब्द आहेत. एक कपटी आणि दुसरा कष्टी. हे जरी शब्द दिसायला सेम असतील, उच्चाराला सेम असतील, पण त्यामध्ये एक छोटासा फरक आहे आणि त्या एका छोट्याशा फरकामुळे कपटी आणि कष्टी यामध्ये फक्त एक आडवी रेष आहे. आडव्या रेषेचा फरक आहे. पण तीच आडवी रेष काही काही बदल करते हे तुम्हाला आता सांगतो. कपटी माणसं प्रत्येक गोष्ट कपटपणाने मिळवण्याचा प्रयत्न करतात. फुकट मिळवण्याचा प्रयत्न करतात किंवा स्वस्तामध्ये मिळवण्याचा प्रयत्न करतात किंवा मेहनत न करता सहजासहजी मिळावी असे त्यांना वाटते आणि त्याचप्रमाणे ते कपट डाव टाकत राहतात आणि त्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्याच्या उलट कष्टी माणूस स्वतःच्या कष्टावर कोणतीही गोष्ट घेण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याला त्याच्या मनगटावर, त्याच्या बुद्धिमत्तेवर आणि त्याच्यावर विश्वास असतो. आणि ज्याच्यावर ठाम विश्वास असतो, जो विश्वासाने कोणतीही गोष्ट करण्यास तयार असतो, तो माणूस कष्टी. त्याला स्वतःच्या कष्टाची जाणीव असते. त्याला दुसऱ्याचा एक रुपया सुद्धा नको असतो, कारण तो मेहनतीनं मिळवलेला नसतो. त्यामुळे कष्टी माणूस हा नेहमी कष्टाचा विचार करतो, मेहनतीचा विचार करतो आणि त्यानुसारच तो आपलं आयुष्य जगत राहतो. आणि होतं काय, कष्टी माणूस यशस्वी होतो, त्याला मान सन्मान भेटतो आणि त्याला ज्या गोष्टी पाहिजे असतात त्या गोष्टी त्याला मिळत राहतात. उलट कपटी माणसांना बऱ्याच गोष्टी त्या कपटपणानं कमवण्याचा प्रयत्न करतात, पण त्या त्यांच्याकडे टिकत नाहीत. आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडे समाधान नाही राहत. म्हणजे असं मानसिक समाधान नाही राहत की बाबा ही गोष्ट मी माझ्या कष्टानं मिळवली, याचं समाधान त्यांना कधीच वाटत नाही. उलट कष्टी माणूस समाधानी असतो. कोणतीही गोष्ट मिळवली ती कष्टानं मिळवलेली असते, त्यामुळे तो शेवटपर्यंत समाधानी असतो. यामाग सांगण्याचा एकच उद्देश की आपण कपटी न होता कष्टी व्हा, कारण कष्टी माणूस हा इतिहास घडवतो, पुढे जातो आणि इतरांना सुद्धा पुढे घेऊन जाण्यास मदत करतो. उलट कपटी माणूस स्वतः पुढे कसा जाईल याचा प्रयत्न करतो आणि दुसऱ्यांना पायरी बनवून, म्हणजे दुसऱ्यांचा आधार घेऊन तो